आपल्यासोबत सचिन भाऊ आहेर आहेत. सर, आज 100वी शताब्दी आहे बाळासाहेब ठाकरेंची. काय बोलाल, काय आपल्या आठवणी आहे, काय आनंदाचा क्षण आहे. अनेक आठवणी आहेत. मी तर ज्यावेळी बाळासाहेब हयात असताना आम्ही सत्तेमधले आमदार होतो म्हणून घेऊन त्यांची जी खोचक आणि जे सभेमध्ये जे व्हायचं आणि ते टीकात्मक करायची, पण तो खोचक आणि टीकात्मक न घेता त्याला सकारात्मक म्हणून घेऊन घेण्याचं काम आम्ही करत होतो. आणि एक गोष्टीचा आनंद आहे की बाळासाहेबांचा वैचारिक ज्यावेळी काही लोकांचे मतभेद होते, अशा वेळी पण बाळासाहेब किती महत्वाचे आहेत, बाळासाहेब किती त्यांचा विचार महत्वाचा आहे, हे आता सर्वांना आता लागू होतं. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की आज सर्व राजकीय पक्षांना बाळासाहेबांचा फोटो लावावा लागतो आणि त्यांचा विचार हे लोकांसमोर ठेवावा लागतो. आणि मला वाटतं ह्याच्यातच आपलं समाधान आहे. आज सकाळी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अभिवादन केलेलं आहे. त्यांनी मराठीमध्ये केलेलं आहे. काय बोलाल? चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे की त्यांनी या पद्धतीने केलेल्या आहेत. आणि आमच्या नेत्याला मानवंदना करत असताना आम्हाला हीच अपेक्षा आहे की याच बाळासाहेबांचा जो विचार आणि बाळासाहेबांनी दिलेलं सूत्र जे आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींच्या हातामध्ये ते एक संघ ठेवलं असतं तर त्याहीपेक्षा जास्त आनंद झाला असता. आज याच पक्षाचे दोन भाग ज्यावेळी होताना दिसत आहेत आणि दोन भाग कशा पद्धतीने वेगवेगळ्या व्यासपीठावरती लढतात हे तुम्ही बघितलंय. आणि मराठी माणूस एकमेकांच्या विरुद्ध लढतोय, हे जर टाळता आलं असता आणि करता आलं असतं याहीपेक्षा जास्त आनंद झाला असता. निवडणुकीनंतरच पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहे. हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावरती वेगळं वळण भेटेल का? काय तुम्हाला सांगतो? ते नक्कीच आहे. ते नेहमीच आता एक वेगवेगळ्या व्यासपीठावरून ते एकत्र येतीलच आणि त्याची सुरुवात होते. आणि आज ही जरी देखील कार्यक्रम सुरुवात झाली तरी देखील पूर्ण वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम होणार. काल महापौरच्या तिढ्याबद्दल काय सांगाल सर? महापौराच्या तिढ्याबद्दल काय बोलाल? काल अचानकपणे एसटी प्रवर्ग 2 सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? दुर्दैवी आहे की रोटेशन कायद्याप्रमाणे नियमप्रमाणे व्हायला पाहिजे होता. हा नवीन निर्णय 3चा हा कुणी लागू केलं, काय केलं काहीच माहित नाही आणि हा संभ्रम निर्माण होता. आणि म्हणून हे दुर्दैवी आहे. नक्कीच. हे होते सचिन भाऊ आहेर यांनी सांगितलेलं. हा जो काही निर्णय आहे हा अगोदरही केव्हा सांगितलेला आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज गोल, टॉप न्यूज मराठी, मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.